नमस्कार. स्वामी समर्थ कृपा राशी भविष्यमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत तुळ राशीबद्दल. मार्च 2026चा शेवटचा टप्पा म्हणजेच 23 मार्च ते 31 मार्च हा काळ तुमच्या आयुष्यात काय मोठे बदल घेऊन येणार आहे. तुमचे करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती आणि कौटुंबिक वातावरण कसे असेल, कोणती कामे मार्गी लागतील आणि कोणती त्रास होऊ शकतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुलदेवतेची उपासना कशी करायची आणि या आठवड्यासाठी प्रभावी उपाय काय, हे सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मार्चच्या या शेवटच्या आठवड्यात तुळ राशीच्या व्यक्तींना करिअर मध्ये मोठे यश मिळण्याचे संकेत आहेत. मार्चच्या सुरुवातीला मागे लागलेला गुरु तुमच्या 10व्या स्थानातून तुम्हाला व्यावसायिक प्रगती देईल. जर तुम्ही नोकरीत असाल तर वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश राहतील. तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय, भागीदारीत काम करण्यासाठी हा काळ सुवर्ण संधीचा आहे. 22 ते 28 मार्च दरम्यान नवीन करार किंवा क्लायंट्सची होणाऱ्या वाटाघाटी यशस्वी होतील. सावधानता, कामाच्या ठिकाणी कोणत्याही वादात पडू नका आणि गुपित गोष्टी कोणालाही सांगू नका. आर्थिक दृष्टीने हा आठवडा समतोल राहील. अचानक धनलाभाचे योग आहेत किंवा प्रलंबित राहिलेले पैसे परत मिळू शकतात. तुमची प्रलंबित असलेली सरकारी कामे किंवा कोर्ट कचेरीशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला दिलासा मिळेल. खर्च, 31 मार्चच्या सुमारास खर्चात वाढ होऊ शकते, त्यामुळे विनाकारण खर्च टाळा. गुंतवणूक करताना सावध राहा. विशेषतः घाईघाईत कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. आरोग्य, प्रकृतीकडे थोडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. विशेषतः पचन संबंधित समस्यांकडे लक्ष द्या. भरपूर पाणी प्या आणि हलका आहार घ्या. कुटुंब, घरामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील, पण तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एकमेकांवर विश्वास ठेवा. मुलांच्या शिक्षणाबाबत थोडी चिंता वाटू शकते, पण त्यांच्यावर लक्ष दिल्यास प्रश्न सुटतील. या काळात कोणत्याही अडचणी दूर करण्यासाठी कुलदेवतेची उपासना अत्यंत फलदायी ठरेल. कुलदैवत पूजा, घरामध्ये कुलदेवतेच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. नैवेद्य, दररोज किंवा मंगळवारी शुक्रवारी कुलदेवतेला साखरेचा किंवा गुळाचा नैवेद्य दाखवा. जर तुमच्या कुळातील काही धार्मिक विधी, उदाहरणार्थ गोंधळ कुळधर्म राहिले असतील तर ते पूर्ण करण्याचा संकल्प करा. विशेष उपाय, तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे म्हणून पांढऱ्या वस्तूंचे, उदाहरणार्थ साखर, दूध दान करा. बेलाची उपासना, तुळ राशीसाठी बेल हा आराध्य वृक्ष आहे. शंकराला बेलाची पाने अर्पण केल्याने मानसिक शांती मिळेल. थोडक्यात सांगायचे तर तुळ राशीसाठी मार्चचा शेवटचा आठवडा प्रगतीचा आणि आत्मचिंतनाचा आहे. स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा आणि कामात सातत्य ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.